आज छत्रपती संभाजीनगरमध्ये आपण बघितलं, भाजपमध्ये असेल, शिवसेनेच्या जे काही पालकमंत्री आहेत त्यांच्या घरासमोरील दृश्य बघितलं असेल, MIM मधलं कालचं घटना बघितलं असेल, सगळीकडेच नाराजी नाट्य आहे. आज आता थोड्याच वेळात एक बातमी आली की खैरे साहेब सुद्धा नाराज आहेत. नेमकं काय झालंय साहेब, तुम्ही पण नाराज आहात? म्हणजे नाराज म्हणजे काय, पक्षावर थोडी आहे, पक्ष नेतृत्वावर पण नाही आहे. इंटरनल ज्या ठिकाणी जे बसतात इथे म्हणजे पदाधिकारी आहेत, शहर प्रमुख, 4 शहर प्रमुख आहेत, त्यांची नावं सांगू मी, त्यांची नावं सांगतो मी. बाळासाहेब थोरात, हिवाळे, त्याच्यानंतर तो ज्ञानेश्वर माऊली, त्याच्यानंतर चौथा तो हा दिग्विजय शेरखान आहे. हे 4ही लोक त्या ठिकाणी, त्यांनी काय गेम खेळला माहीत नाही, पण त्यांनी त्या ठिकाणी याद्या तयार केल्या आणि त्यांचे नेते म्हणजे अंबादास दानवे यांनी त्या ठिकाणी पूर्णपणे त्या ठिकाणी बसून सगळी प्लॅनिंग केली. आता मी त्याच्यापेक्षा वरिष्ठ आहे. मी अनेक महानगरपालिका लढवल्या, बरोबर, मी अनेक जिल्हा परिषद पंचायत समिती लढवल्या, मी खासदार स्वतःहून मी अनेक वेळेस होतो. त्याचप्रमाणे विधानसभेच्या निवडणुका पण मी 2 जिंकलेल्या आहे. त्याच्यानंतर मी बऱ्याच विधानसभा निवडणुकीत सुद्धा काम केलं आणि महानगरपालिकेच्या निवडणुकीत तर प्रचंड म्हणजे पैसाही दिला, पैसाही लावला, लोकांना निवडून पण आणलं. हे अनेक वेळेस महापौर पण आमचाच झाला, त्यामुळे सतत महापौर झाला. हे माझ्या काळात झालं. आता काय झालं की मला बाजूला करण्यात आला आणि पक्षाने नाही, उद्धवसाहेबांनी नाही. उद्धवसाहेब मुंबईत खूप बिझी होते आणि आम्ही त्यांना डिस्टर्ब पण नाही केला. इथे आता ज्यावेळेस आम्ही 2 नेते इथे असल्यानंतर मी पण नेता आणि त्यांना पण नेते केलेले आहे. आम्ही दोघांनी मिळून त्या ठिकाणी इथे बसून प्लॅनिंग करून शांतपणे त्या ठिकाणी सगळ्यांचं हे केलं. तो फक्त एकटाच, तो एकटा आणि 4 जण काय घोटाळा केला माहीत नाही बरेचसे त्या ठिकाणी. काही आता जे आम्ही इथं बसून त्या ठिकाणी जे काही केलं होतं ते तर घेतलेच नाही. अर्धे लोक घेतले, अर्धे नाही घेतले. स्वतः त्या ठिकाणी आपण म्हणायचो ना, बाबा हा चांगला कार्यकर्ता आहे ना, काय हे त्याचं काय खरं आहे, त्याचं काय खरं असं म्हणून त्या ठिकाणी अनेक वेळेस म्हणजे झिडकारून टाकलं मला. झिडकारला माझा अपमान केला, अंबादासनी तर केला, पण या चौघांनी पण केला शहर प्रमुखाने. आता पाहून ते काय उजाळतात. शेवटी मी जनतेचा प्रतिनिधी होतो आहे, पुढे पण त्या जनतेची सेवा करण्यासाठी आहे आणि मी माननीय बाळासाहेब ठाकरेंचा मी कडवा शिवसैनिक आहे, एकनिष्ठ शिवसैनिक आहे. मग आम्ही एकनिष्ठपणा त्या ठिकाणी आहे आमचं. आम्ही त्या ठिकाणी इतकं पक्षाला मोठं केलं आहे. आम्ही त्या ठिकाणी अनेक वेळेस त्या ठिकाणी पक्षाला मदत केली. आम्ही त्या ठिकाणी पक्ष वाढवण्यासाठी वाटेल तसं आम्ही जेल भोगली, सगळं झालं. मग इतकं असताना सुद्धा आमच्यावर हा अन्याय का? हे 4 पोरं आणि त्याच्यानंतर हा अंबादास, यांची अशी परिस्थिती म्हणजे यांच्यामुळे मी त्या ठिकाणी हे मला मान्य नाही. आणि म्हणून मी सांगितलं की अजिबात नाही. मला यादी मी आज सामनामध्ये पाहिली, पण त्यांनी येऊन दाखवली, चर्चा पण केली. इतकं पण त्यांनी सौदार्य दाखवलं नाही की बाबा आपण खरेदीचे नेते बसलेले. आपण बोललो होतो त्यांना की आम्ही तुमच्याकडे येऊ म्हणून, पण ते आलेच नाही. आणि तिकडून तिकडे काय यादी केलं. मग लोक माझ्याकडे यायला लागले ना. बरोबर, लोक माझ्याकडे, त्या महिला इतके रडल्या, काल पण रडले, आज पण येऊन रडल्या किती, हे आम्हाला तिकीट नाही दिलं. आम्ही काय केलं, आम्ही मग महिलाकडेच काम करायचं की नाही करायचं वगैरे बोलायला लागलं. सकाळी त्या महिलाकडे जिल्हा प्रमुखाचा फोन आला, मी त्यांना रागवलं. त्यांना मला मी नाही केलं, ते अंबादास दानवे आणि ते बाळू थोरात नाही केलं. त्यांना विचारलं तू जाऊन, तर ते कुठे काय. पण मात्र या ठिकाणी मी सांगतो की ज्याने काम केलं, ज्याने अनेक वेळेस काम केलं, त्या महिलांना तिकीट द्यायला पाहिजे होतं. कुठून तरी बाहेरून आणायची आणि उभं करायची हे तर मान्य नाही. मग त्या अनेक वेळेस त्या ठिकाणी कामच करत राहतील का? नाही. म्हणून हे संपूर्णपणे त्या ठिकाणी गेम अंबादास दानवेंनी केला. आणि मी स्पष्ट म्हणतो, मी ओपनली बोलतो. आता मला अधिकार पण बोलायचं आणि ते पण म्हणजे चॅनलद्वारेच बोलतो मी. कारण जर असं तुम्ही करत असेल तर मग काय, कोण तुमच्या बाजून राहील? एक तर इतकं पक्ष गळती झाला. आता काल जनहिने तिकीट दिलं नाही, त्यांनी लगेच तिथल्या इथंच राष्ट्रवादीचे फॉर्म भरले. हो, राष्ट्रवादीने त्यांना 10 लाख रुपये दिले. त्याच्यानंतर परत सांगितलं परत आम्ही देऊ, तुम्ही आमचा फॉर्म घ्या, आमचा बी फॉर्म घ्या. लोक तिकडे चालले. पक्ष कमी होतो ते अंबादास दानवेला कळत नाही का? तो जिल्हा प्रमुख म्हणून पण काम करतो अजून, मग त्याला कळत नाही का बाबा हे लोक चालले काय करायचं? हे तिकडे काहीच नाही. मग याचा अर्थ काहीतरी ते आता त्या शेरखानेला बोलून पकडून त्या ठिकाणी त्या अतुल सावेच्या मतदारसंघातले बरेचसे सोपे केले, सोपे उमेदवार दिले, म्हणजे भाजप येईल. तेच नाही, तो हा जो आहे ना राजू वैद्य सुद्धा निवडून यावं म्हणून त्या ठिकाणी सोपे उमेदवार देऊन टाकले. बरोबर. नाही, मला एक सांगा साहेब, आज जनतेमध्ये भाजप विरुद्ध रोष आहे, अनेक म्हणजे सत्तेविरुद्ध नाराजी आहे. सत्ता येण्याची कुठंतरी ही शक्यता असताना आता पण तुम्ही जर असं करत असाल, म्हणजे जर का हे जर घडत असेल तर कसं लोक निवडून देणार? तेच नाही, लोक तर निवडून देतीलच.
लोक शिवसेना प्रमुखांच्या नावाने मतदान करतात, उद्धव साहेबांच्या नावाने मतदान करतात. तो प्रश्न नाही. आणि आम्हीसुद्धा त्याच्यासाठीच आम्ही फिरो, पक्षाला कधी कमी होऊ देणार नाही. पण ही प्रवृत्ती कोणाची आहे त्या प्रवृत्तीबद्दल बोलतो मी. हे अशी प्रवृत्ती असणार म्हणून ते किती लोक नाराज व्हायला लागले. ते नाराजी आता मी त्यांची नाराजी दूर करता करता मला आता मी हे व्हायला लागलं, मला त्रास व्हायला लागला. पण याला ते कळत नाही, हवेत असतात असे चालतात. काय गरज पडली? आता रशीद मामूंना सुद्धा उमेदवारी भेटली, तुम्ही प्रचारात जाणार आहे का? अजिबात नाही जाणार मी. कारण मी सगळ्यात पहिलं म्हटलं होतं की मी यांना तिकीट नाही म्हणून हटकून अंबादास मी त्यांना तिकीट दिलं हटकून माझी जिजोर दिलं. हरकत नाही, हा निवडून त्याला जा, तू घरोघर जा आणि फिर. मग लोक काय म्हणतात पहा, त्यांनी ज्या दंगलीमध्ये पहिला ज्या 17 जानेवारी 1986ला जे आमचा पहिला हे मोर्चा काढला होता आम्ही, तोही समान नागरिक कायद्यासाठी काढला होता. समान नागरिक कायदा आत्ता येतो लोकसभेमध्ये, बरोबर, पण आम्ही त्यावेळेस तो काढलेला होता. मग तितकं त्याचा इतिहास आहे. आणि त्यांनी पहिल्यांदा त्यांनी मशिदीतून दगडफेक केली आमच्यावर. मग हे आणि त्यामुळे त्याला 1 वर्ष जेल झाली होती. पण सांगायचा असा मुद्दा आहे की तुम्ही असं हे का, कारण ते भारतीय जनता पार्टी आणि मिंदेगड हा मुद्दा त्यांनी उचलला ना. हा मुद्दा उचलल्यानंतर मी मागच्या वेळेस बाईट दिली. बरोबर. आणि त्यावेळेस लकीली या ठिकाणी खाली मी यायला लागलो, त्याला पण हटकून अंबादास असेल त्या ठिकाणी त्याला पण ते खैरेसाहेब अरे तुम्ही खरं, बरोबर, असं हे सगळं प्लॅनिंग करतो अंबादास. हेच झालं. परंतु प्रत्यक्षात मी सांगतो की तुम्ही ज्यावेळेस ह्या लोकांनी असं काम केलं आहे म्हणजे मामूनी, म्हणून त्या ठिकाणी माझा विरोध आहे. बाकी विरोध कुठलाही माझा नाही आहे, हे स्पष्ट मी सांगतो. आता जे काही कार्यकर्ते आहेत त्यांच्या मागं तर तुम्ही उभे राहणार असाल ना? प्रश्नच येत नाही. आता मी माझ्या पक्षासाठी मी काही करेल, हे सोडून नाही, हा प्रभाग सोडून द्या. पण बाकी खूप प्रभाग आहे ना, 28 प्रभाग आहे ना. 28 प्रभागामध्ये फिरावं लागलं मला. निश्चितच. आता सध्या काय वाटतं तुम्हाला की आता हे सगळं जे काही आजचं चित्र आहे भाजपचं असेल, शिंदे सेनेचं असेल, याकडे कसं बघता? नाही, ते आता भाजप आणि शिंदे सेना मारामारी चालली. आता मी मारामारीच पाहतो तुमच्या चॅनलमध्ये. आता ते RPIचे नेते बसले, ते म्हणे मी इतक्या जागा लढवणार, तितके लढवणार. आता हे सगळं त्यांचं चाललं. म्हणजे इथे खूप गोंधळ आहे आणि फक्त 8-10 दिवस राहिले. ह्या 8-10 दिवसात लोक बिचारे कसे जातील, कुठं जातील, हे सगळं सरकारने विचार केला पाहिजे. पण सरकारचे भाजपला काय वाटतं, पण आम्ही मदत फंड देऊन टाकू म्हणजे आम्हाला मदत करते, आम्ही पैसे देऊन टाकू मग आम्ही मदत करते. हे सगळं त्यांचं हे चाललं. शिंदे गटाला वाटतं त्यांनी जर समजा 5 दिले तर आम्ही 10 देऊ. म्हणजे आता झालं ना नगरपालिकेमध्ये, ते नगरपालिकेत झालं त्याप्रमाणे ते करतील. खरं म्हणजे पारदर्शक निवडणूक होईल का? नाही होत. EVM सारखं काही आमचं आता काय झालं की प्रत्येक ठिकाणी उमेदवार खूप आहे, ते सगळे एकमेकाकडे लक्ष देतात आहे. त्यामुळे ते EVMचं बहुतेक कमी होईल. पण जिथे जास्त काही नसतं की ते काही पण करू. आधी जर केलं तर माहीत नाही, हे आधी पण करू शकतात लोक. निश्चितच आपण बघतोय छत्रपती संभाजीनगरमध्ये अनेक जण नाराज आहेत, त्यात खैरे साहेब सुद्धा नाराज होते. आणि पण जे काही उमेदवार आहेत त्यांच्या पाठीशी ते उभे राहतील आणि निवडून आणतील असाही शब्द त्यांनी दिला आहे.